नमस्कार मित्रांनो, आज परत मंथनच्या माध्यमातून आपण चर्चा करण्यासाठी परत आपल्याशी संवाद घालण्यासाठी मी आज परत आपल्या समोर आलो. तसं पाहिलं तर आज 14 जानेवारी मकर संक्रमण. आजपासून सूर्य हे उत्तरायण सोडून दक्षिणायनमध्ये पदार्पण करणार. तसा जीवनामध्ये याचाही खूप मोठा बदल होत असतो. सामाजिक प्रश्नावर अनेक चर्चा केल्या. प्रश्नांची उकल आपल्यापर्यंत यावी यासाठी मी घेतलेलं व्रत आहे किंवा मंथनची जी मी केलेली सुरुवात आहे, हा चर्चेचं व्यासपीठ आहे, प्रश्नांचं व्यासपीठ आहे. आणि प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत माझं हे व्यासपीठ कायमस्वरूपी चालू राहणार आहे, आपल्याशी संवाद घालणारच आहे. पण आजचा जो भाग आहे, आजचा जी चर्चा आहे ती आमच्या वर्तमानपत्रातील एका विशिष्ट आगळ्या वेगळ्या माणसाच्या संदर्भात आहे. आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा दिवशी त्याला प्रथमतः त्याला हार्दिक शुभेच्छा. कारण समाजामध्ये अशा व्यक्तींचं जेव्हा आपण दृष्टिक्षेपात आणतोत ना, आमच्या वर्तमानपत्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, वर्तमानपत्रातल्या लोकांना, की हा व्यक्ती अप्पा महानोर, हा व्यक्ती संघर्षातून कशा पद्धतीने आपली जीवन पद्धती आणि जीवन कसं फुलवतोय. आज त्याचा संसार बहरलेला आहे, 2 मुलं आहेत, सुंदरशी बायको आहे, शेतीवाडी चांगल्या पद्धतीने स्वतः बघतो. पण या अप्पा महानोरच्या बद्दल तुम्हाला जर थोडंसं तुम्ही त्या अप्पा महानोरला पाहिलं ना, तर आपल्या धडक्यापणाला सुद्धा लाज वाटेल या पद्धतीचं त्याचं जीवनमान आहे. जे अपंगाच्या माध्यमातून लोक सहानुभूती समाजाची हिरावून आपली स्वतःची खळगी भरतात, त्याला अपवाद म्हणजे आप्पा. आप्पाने कुणासमोर कधीच आपल्या अपंगत्वाचं किंवा आपल्या दिव्यांगाचं कधीच भांडवल केलेलं नाही. सामाजिक पटलावर आज वर्तमानपत्रामधला मुख्य केंद्रबिंदू म्हणून म्हणजे डीटीपी ऑपरेटर म्हणून तो काम करतो. एका विभागीय किंवा राष्ट्रीय महाराष्ट्र पातळीवरच्या दैनिकात तो आज आपला काम करून आपली दिनचर्या चालवतो, आपलं कुटुंबाचं पोट भरतो. पण सामाजिक पटलावर त्यांनी जे काही विषय, जे काही आपला समन्वय आणि आपली जी हित जोपासलेत ना, संबंध जोपासलेत ना, त्या जोपासलेल्या संबंधाला जर पाहिलं ना, तर धडक्याला सुद्धा लाज वाटावी अशा पद्धतीचं कर्तृत्व या अप्पाचं आहे. गेल्या 14-15 वर्षापासून अप्पाची माझी चांगली ओळख आहे. हा अप्पा जेव्हा सुरुवातीला दैनिक लोकशाहीच्या माध्यमातून मला भेटला, तेव्हा सामाजिक प्रश्नावर मला खूप मोठी उत्तरं मिळाली. आज प्रत्येक माणूस आपल्या हक्कासाठी समाजामध्ये किंवा शासनाशी भांडतोय. पण आप्पा हा दिव्यांग असून त्यांनी कसल्याच पद्धतीची मागणी आजपर्यंत शासनाकडे कधीच केलेली नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या संघर्षावर, स्वतःच्या मेहनतीवर आपलं विश्व तयार केलंय. या विश्वाच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो ना, तर खरंच की कर्तृत्वाला कोणत्याही गोष्टीची तमा नसते म्हणतात ना, त्या गोष्टीची सार्थकता या अप्पाच्या माध्यमातून आज फुललेली दिसते. आज धडक्याला संसार भरता येत नाही, धडक्याला आज मुली मिळत नाहीत, परंतु या अप्पाचा आज लग्न होऊन याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा सुखी संसार, त्याची 2 मुलं आज चांगल्या पद्धतीनं तो संगोपन करतोय त्या मुलांचं. आज खऱ्या अर्थानं अशा सामाजिक पटलावर अशा आप्पासारख्या संघर्ष करणाऱ्या लोकांची एक द्वेतक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून किंवा एक आयकॉन म्हणून ओळख निर्माण करण्याची गरज आहे. आज पहा, प्रत्येक जण संघर्षामध्ये आपली ताट घेऊन शासनाच्या समोर, कुणाच्या तरी समोर जाऊन उभा आहे आणि माझ्यासाठी काहीतरी द्या म्हणून मागतोय. पण स्वतःच्या हिमतीवर, सामाजिक पटलावर स्वतःचा ठसा उमटणारे लोक पण समाजात फार कमी सापडतात आजच्या परिस्थितीत. कारण की धडक्यांना आपली उदरनिर्वाह आपल्या पद्धतीनं आपलं दिनचर्या चालवणं हे भागच आहे. पण अपंगत्वाचं जे पांघरून घेऊन समाजाला जे विटीस धरतात ना, समाजाला ज्या पद्धतीने आपल्याला एक कुठून तरी मदत मिळेल या भावनेने आपल्या अपंगत्वाचं भांडवल करून समाजातून जे अर्थार्जन करतात ना, त्यांच्यासमोर आप्पा एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे की ज्याने सामाजिक पटलावर आपली स्वतःची ओळख
आज चांगल्या पद्धतीने निर्माण केली. जवळपास बीडच्या सगळ्याच वर्तमानपत्राला आप्पा महानवर हे नाव परिचित आहे. आप्पाचा आज वाढदिवस असल्यामुळं या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप दिवसापासून विषय सुरू होता की आप्पाचा हा विषय सामाजिक पटलावर आणावा. कारण की आप्पासारखी लोक ही समाजामध्ये कशा पद्धतीने झुंजतायत, समाजामध्ये आपले एक ठसा उमटवण्यासाठी, सामाजिक दायित्व निभावण्यासाठी, राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी यांनी आपल्या आपल्या पद्धतीने संघर्ष सुरू आहे. पण या संघर्षाला कुठंतरी थोडीशी आपल्यापर्यंत सुद्धा त्याचा झरोका जावा, आपल्यापर्यंत सुद्धा हा प्रकाश पसरावा. आणि आप्पासारखे विजेतक हे समाजामध्ये एक प्रेरणा देऊन जाणारे विजेतक आहेत. प्रत्येक जण आपल्या कार्यकौशल्याने आपल्या समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो आणि याच ओळखीमुळे सामाजिक पटलावर त्याची प्रतिष्ठा ही आधारित असते. पण एखाद्या अशा व्यक्तीनं की ज्या व्यक्तीला नीट चालताही येत नाही, त्याने साध्या अपंगाच्या सायकलवरूनचा प्रवास आज तो दुचाकीच्या प्रवासावर आहे. म्हणजे त्याच्या या प्रगतीचा टप्पा, आणि या प्रगतीच्या टप्प्यामध्ये तो सामाजिक पटलावर आपली एक वेगळी ठसा निर्माण करतोय. ती येणाऱ्या पिढीसाठी फार मोठं एक उदाहरण आहे. आज प्रत्येक जण नैराश्यामध्ये पोहोचलाय की शासनाकडून नोकऱ्या मिळत नाहीत, शासन हा नोकऱ्या पुरवण्यामध्ये असमर्थ आहे. पण शासनाला नोकऱ्या मिळवण्यापेक्षा आपल्या अर्थार्जनाची पर्याय कशी शोधता येतील आणि आपली पोटाची खळगी कशा पद्धतीने व्यवस्थितपणे जगण्यासाठी कशा पद्धतीने मेहनत करावी लागते याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आप्पा. या आप्पासारखी बरीच मंडळी आज समाजामध्ये आपलं संघर्ष यात्रा आणि आपली सामाजिक भूमिका निभावत आहेत. या निभावणाऱ्या लोकांना खरंच प्रकाशात झोतात आणणं फार गरजेचं आहे. कारण की ज्या लोकांना आपली हातातला कोटारा घेऊन सामाजिक दरवाजावर फिरण्याची सवय आहे ना, त्यांच्या थोबाडात मारण्यासाठी ही खूप मोठी चांगली संधी आहे माझ्या मते तरी. कारण परमेश्वराने जीवन दिलं, जसंही दिलं असेल त्यात परमेश्वराच्या त्याचे उपकार मानून आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य, आपली परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने निभावणार आहे. आप्पा हा मूळचा गेवराई तालुक्यातली शेट्टा हे त्याचं गाव. सुरुवातीपासून त्याचं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्णपणे आपल्याच संघर्षावर पूर्ण केलं. आज एका नामांकित दैनिकामध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करत असताना सामाजिक भान आणि सामाजिक पत्रकारिता ही आप्पाच्या अंगात चांगली रुचली. अनेक दैनिकं पाहिली, अनेक संपादकं पाहिली. या संपादकांच्या माध्यमातून त्यांनी जी जडणघडण केली ना, तर येणाऱ्या काळाला सामाजिक दृष्टिक्षेपात आप्पासारखी लोक ही समाज घडवण्यासाठी किंवा राष्ट्राचं जे विकसनशील राष्ट्राला विकसित राष्ट्रामध्ये नेण्यासाठी एक खूप चांगला पर्याय म्हणून आप्पाला पाहण्याचा दृष्टिकोन आहे. हे जर लोक ही आप्पासारखी सामाजिक विषयात संघर्ष करणारी माणसं जर समाजाच्या पटलावर आली ना, तर चांगल्यालाही आपण काय केलं पाहिजे याची चांगल्या पद्धतीने प्रेरणा मिळेल. यासाठी हा आप्पाचा ओझरता प्रवास मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपण याच पद्धतीने आप्पासारखी लोक हुडकत राहू आणि एका वेगळ्या भागामध्ये याच पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करूया. इतकं पुरतं थांबतो. नमस्कार.